नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 4 फेब्रुवारी 2019 आणि आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आजच्या तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे काही निर्णय झाले त्याची सविस्तर आणि सखोल माहिती या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, आज प्रामुख्याने 3 निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत आणि खूप अतिशय महत्त्वाचे असे ते मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय असा आहे की राज्यामध्ये सुद्धा आता केंद्र सरकारप्रमाणे 10% सुवर्ण आरक्षण या ठिकाणी लागू होणार आहे आणि मंत्रिमंडळाने या ठिकाणी त्याला अंतिमतः मान्यता सुद्धा दिलेली आहे। केंद्र सरकारच्या 103व्या घटना दुरुस्तीचा राज्यातही लाभ होणार असून आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्रात 10% आरक्षण लागू आहे। मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, कुठे तर ज्या थेट सरकारी नोकर भरती आहेत त्या ठिकाणी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग जी काही कॉलेजेस असतात D.Ed. B.Ed. त्या ठिकाणी तुम्हाला या 10% आरक्षणाचा लाभ होणार आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहा, आर्थिक दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्रात 10% आरक्षण आणि 103वी घटना दुरुस्ती आहे आणि या ठिकाणी पहा, शासकीय आस्थापना, निमशासकीय आस्थापना, मंडळे, महामंडळे, नागरी स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणे यात 10% पदे हे आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षित राहणार आहेत आणि ह्या आरक्षणाचा लाभ प्रामुख्याने कोणाला मिळणार आहे तर कुटुंबाचे शेती, वेतन, व्यवसाय, उद्योग या सर्व स्रोतातून एकत्रितपणे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न जर असेल तर अशी व्यक्तीच जे म्हणतो आपण आर्थिक दुर्बल आहे अशी मानली जाते। तर ज्यांचं वेतन हे एकूण वेतन म्हणजे तुमची शेती असेल, नोकरी असेल, सर्व वेतन आपण एकत्रित पकडलं तर ते 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ह्या 10% आरक्षणाचा लाभ घेता येईल। तर अतिशय मित्रांनो चांगला निर्णय आजच्या ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। पुढचा निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। हा निर्णय मित्रांनो शेतकरी म्हणजे आपला जो बळीराजा आहे त्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे। राज्यात उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यात आलेली आहे। आता राज्यात 1.16 प्रति युनिट हा सवलतीचा वीज दर राहणार आहे। 1 नोव्हेंबर 2016 ते मार्च 2020 पर्यंत हा वीज दर लागू राहणार आहे। सवलतीपोटी राज्य शासन महावितरणला 108 कोटी रुपये सुद्धा या ठिकाणी देणार आहे। मित्रांनो, त्यानंतर पुढचा मंत्रिमंडळ निर्णय पाहायचा आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तिसरा जो महत्त्वपूर्ण असा मंत्रिमंडळ निर्णय आहे, गरिबांना उत्तम आरोग्य सुविधांसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात सुधारणा करण्यात आलेली आहे। कोणत्या? महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात सुधारणा। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त लक्षात ठेवा, विश्वस्त व्यवस्था अधिनियम कलम 41 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। यामुळे धर्मदाय नेत्र रुग्णालयात वैद्यकीय केंद्रात नेत्रांतर्गत म्हणजे इंट्राॲक्युलर शस्त्रक्रियांचा लाभ घेता येणार आहे। धर्मदाय नेत्र रुग्णालयात सर्वसाधारण रुग्णांमधून गोळा होणाऱ्या देयकांच्या 2% निधीतून निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना लाभ मिळणार आहे आणि केंद्र व राज्याचे अनुदान प्राप्त होत असल्यास तेथेही निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारांचे लाभ मिळणार आहेत। तर मित्रांनो, आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमधले हे 3 असे खूप महत्त्वाचे निर्णय होते आणि आपल्याला जर मंत्रिमंडळ बैठक, सरकारचे असे नवनवीन नियम, GR यांचे नवीन अपडेट्स वेळेवर पाहिजे असतील, अचूक अपडेट्स पाहिजे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करून थांबू नका, तिथे जो बेल आयकॉन आहे, घंटा आहे, त्याला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि काही आपल्या सजेशन्स असतील, शंका, प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा। मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।